अरे मी छोटा आहे तर काय झालं. तुझं काय एज आहे? माझं 20 आहे. अरे पण असं कसं, तू खूप लहान आहेस माझ्यापेक्षा. बरं ठीक आहे मग. अहो आय लव्ह यू. अरे एक्सक्यूज मी मॅम, तुमचं काही नाव आहे का मी तुला माझीवाली म्हणून बोलू? सॉरी. तुमचं काही नाव आहे की मी तुला माझीवाली म्हणून बोलू? आहे पण मी तुम्हाला ओळखते का? तू मला ओळखत नाही पण मी तुला केव्हाचं बघतोय. तू खूप छान दिसतेस मला असं दुरून. स्माईल पण खूप आवडते. असं कसं मी नाव सांगू तुम्हाला? तुझं नाव तर सांग, नाही तर नंबर तर दे. नाही सॉरी. अरे मला तू खूप आवडली आहेस यार. अरे असं कसं ओळखत नाही काय नाही आणि कसं काय? चालतं ना, आता झाली ना ओळख. हाय माय नेम इज अभिषेक. हाय. हा असंच पकडून ठेव जिंदगीभर. अरे. हा कसा नाही. अच्छा मग मी तुला केव्हाच बघत होतो. ऍक्च्युअली तुला माहिती आहे मी इकडं ह्या कॉफी शॉप मध्ये आलतो आणि मी ह्या पुण्यात नवीनच आहे. हा. तर मला तू फिरवू शकते का असं? अरे पण असं कसं फिरू मी तुला? मग काय झालं, आता माझी ओळख झाली ना तुझ्यासोबत. माझं नाव अभिषेक आहे, तुला सांगितलं सुद्धा मी. तर फिरवू नाही शकत मला? फिरू शकते पण कुठे फिरायचं? तुझ्या मनात. अरे फिरवशील ना? पॉसिबल नाही. असं कसं? का? तू एवढी हसते म्हणजे तुला पण मी आवडतो असं कळतंय मला हे. नाही. पक्का नाही आवडत? नाही. पक्का? एवढी स्माइल करते मला लगेच कळतंय. अरे आता काय? आता काय बोलू काय? अच्छा तर मग एक खरं तुला एक गोष्ट सांगायची. मला तू खूप आवडते. तर तुझा होकार आहे ना माझ्यासोबत, तर माझा हातात हात मिळव आणि हा. म्हणतात कसं काय आवडलंय? मग माझं तेच तर स्पेशालिटी आहे. माझी स्पेशालिटीच ती आहे. अरे पण मी तुला ओळखतच नाही ना. मग काय झालं, आता ओळखलं ना तुम्हाला. फक्त नाव म्हणून. बरं तू किती वर्षाची आहे? हाऊ ओल्ड आर यू? मी जर वय सांगितलं तर सांग ना. मग काय झालं? 25. ओ अच्छा. मग आय लव्ह यू. हा. आय लव्ह यू. सॉरी. अरे मी छोटा आहे तर काय झालं. तुझं काय आहे? माझं 20 आहे. अरे पण असं कसं, खूप लहान आहेस माझ्यापेक्षा. बरं ठीक आहे मग. अहो आय लव्ह यू. अरे तू मोठा आहे ना मग अहो आय लव्ह यू म्हणतोय ना. हा असं तर बरोबर आहे ना. नाही ना. असं तू कसं म्हणतेय मी शक्य आहे? मग असं थोडी बघ, आता सचिन तेंडुलकरची पण बायको मोठी आहे, असं हो, आपलं पण पण- जमून जाईल. हो पण मी ओळखत नाही रे तुला. मग आता ओळखलं ना तू? नाही. नाही. आता तुझे खूप पाय दुखतील माहितीये. विचार का, का? रात्रभर तू माझ्या डोक्यात फिरत होती. अरे अरे तू आत्ता बघितलं रात्रभर कसं काय डोक्यात? अरे तू माझ्या स्वप्नात आलती. मला माहिती होतं तू ह्याच लोकेशन वरती येणार आहे. मी लोकेशन वरती नाव सुद्धा काय टाकलं माहितीये, तुझं नाव टाकलं. म्हणून मी इथं माझं तुझं नाव काय? माहित नाही पण टाकलं. मी काय टाकलं असेल, माझी परी. तू बॉम्ब आहेस ना. तुझ्या वडिलांची मला तर 100% वाटतं की बॉम्ब वगैरेची फॅक्टरी आहे, कारण की तुमच्या घरात असा फटाका आलाय थोडा भारी. खरं सांगतोय. अच्छा तर मग मला माहिती तुला तुझी आवड सांगू शकतो मी काय. हा, सांग. तुला ब्लॅक कलर हा खूप आवडतो बरोबर. आणि बघ किती चॉईस चांगली. त्याच्यामुळे तर मी कसं ब्लॅक आवडतं घालून मला? आलो. त्याच्यामुळे तर मी ब्लॅक घालून आलो. हे. तुझी जी पसंत आहे बघ, बरोबर आहे का नाही. तुझी जी पसंत आहे मला माहिती आहे. म्हणजे मी तुझ्यावरती किती प्रेम करतो, किती अतूट प्रेम करतोय तुला कळालं असेल. बरं समज मी तुला एक क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. समज की तू एकदा डोंगरावरती आहे, एका डोंगरावरती आहे आणि तुझ्या राईट साईडला समज हे एक हँडसम मुलगा आहे, म्हणजे माझ्यासारखाच. ठीक आहे. तुला मी आवडलो आता, एवढं हसू नका. नाही. हा, प्रेमात पडशील तुम्हाला. ठीक आहे. तर मग एक राईट साईडला एक मुलगा आहे, ठीक आहे, खूप हँडसम. आणि तुझ्या लेफ्ट साईडला एक पैशाने भरलेली बॅग आहे. तर तू काय उचलशील? तुला एकच उचलायचं. हे खूप अवघड प्रश्न आहे यार. सांग ना. Obviously. मला उचलशील? अच्छा मला पैसेवाला नकोय पण मनाने चांगला असला पाहिजे तो. मग त्याला उचलशील. हा. मी काय करायला माहितीये का, ती पैशाची बॅग तिच्या हातात दिली त्या मुलीच्या आणि तिला आवडेल. म्हणजे दोन्ही कडून मला प्रॉफिट आहे ना. बरोबर आहे की नाही. तू खूप क्यूट आहे यार, पण खूप छान दिसते. मला जो कलर आवडतो तू पण तोच घातलाय, पिंक. पिंक आवडतो का हा. तुला?
थँक्यू. तर मग मला तुझा नंबर भेटू शकतो का? माझा नंबर लिहून घे 143. पक्का. आय लव्ह यू. बट आय हेट यू. यू हेट मी. ठीक आहे चालेल मग. असं काय असं कंपल्सरी नाही की तू पण प्रेम करावं. माझं वन साइड लव आहे. ठीक आहे. मला पण माहिती आहे तुझं पण खूप प्रेम आहे ना. नाही. मग अजून काही सगळं नाही. ठीक. खूप छान. मग चलशील माझ्यासोबत हनीमूनला? अरे पहिले लग्न करायचं का? बरं मला अरे, सांग. मी तुला ओळखतच नाही. अरे पहिले बरं मला एक गोष्ट सांग. समज समज पहिले हनीमून का लग्न? एक सांग. हनीमून का लग्न? एकच सांगायचं. ऑब्विसली लग्न. म्हणजे बघ लग्नासाठी तयार झाली. लग्नासाठी तू नाही, नाही. तयार झाली. मला कळालं इथंच. खरंच तू तयार झाली मला माहिती. मी तयार आहे, तू नाहीयेस. मी तयार आहे. तू 20 वर्षाचा आहेस. मग काय झालं? तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो. नाही ना. हो करू शकतो. अरे तू खूप लहान आहेस. मग काय झालं? मी म्हणलं ना अहो मग आपण लग्न करायचं. असं पण नाही. अच्छा मग आपण तुझ्या घरी सांगू ना काय की सांगणार? घरच्यांना चालेल ना तुझ्या की छोटा जरी असला तरी मी त्या मोठ्यासारखं प्रेम करू शकतो तुझ्यावरती. मी खरंच नाही खूप. अरे, मी तुला ओळखतच नाही. मग काय झालं? तुला बघून बघून माझे काय सांगू तुला माझ्या हृदयात ना असं. तुला कोणी नाहीये ना बॉयफ्रेंड वगैरे? नाही, I'm हा single. व्हेरी गुड. बघ मी तुला म्हणलं ना देवाने मला तुझ्यासाठी पाठवलंय का फक्त. तर तू चलू शकते ना माझ्यासोबत. तू हात पकड 1 मिनिट. कुठे? 1 मिनिट हात पकड. तुला एक ट्रिक दाखवतो. असं ठेव हात. बघ आम्ही सोबत किती छान दिसतो. अरे बरोबर आहे ना. आपण सोबत किती छान दिसतोय यार. खरंच. अरे खरं. बघ तुझ्या डोळ्यात पण शक्यच नाही. माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघ तुला कोण दिसतंय. कोणच नाही. मला बघायचंच नाही. तुला माझं प्रेम दिसत नाही एवढं चांगलं? नाही यार तू खूप क्यूट यार. असं उचलून घरी घेऊन जा वाटतं तुला. खरंच. थँक्यू. थँक्यू नाही हो का नाही ते तर सांग. थँक्यू काय आलं? अच्छा तर मग खूपच छान आहे यार तू. खरं प्रेमात पडलो मी आता. खरं प्रेमात पण पडलो. त्याच्या आधी खोटं प्रेमात होतं का? नाही खरंच. अरे मी प्रेमात असं पडलोय ना तुझ्या काय सांगू तुला. तुझ्याशिवाय मला काहीच सुचत नाही. फक्त तूच येते. अरे मी काय सांगू तुला. मी जेव्हा बुक्स पण रीड करतो ना मला त्या बुक्स मध्ये सुद्धा तुझा चेहरा दिसतो. बरं, अशा डायरेक्ट किती मुलींना हे केलं? नाही कोणालाच नाही केलं. जी माझी ड्रीम गर्ल आहे आता मी जे सोबत बोलतोय ना तिलाच. तू माझी ड्रीम गर्ल आहे माहिती आहे ना. अरे कसं माहिती असतं? मी आत्ताच ओळखलंय तुला. मला माहिती आहे तू बँक मध्ये कामाला आहे वाटतं. तुला बघून माझा इंटरेस्ट वाढत चाललाय का. खरंच. आणि मी प्रेमात पडतोय तुझ्या. तू पण पडली आहे मला माहिती आहे. हो ना. बघ तुझ्या स्माइल वर तेच कळते. नाही. तू चंद्र आहे. चंद्र माझा चंद्र आहे. अच्छा. आणि मी तुझा कोण आहे? नोबिता. आणि तू माझी शिजुका है ना. नाही. मी डॉक्टर कडे पण गेलेलो की मला असे असे स्वप्न येत आहे म्हणून. डॉक्टर म्हणे तुला व्हिटॅमिनची गरज आहे. मी म्हणलं कोणता व्हिटॅमिन? म्हणे व्हिटॅमिन यू.